कानोल दिवात लावते. हा शशिकांत खंडागळे आमच्या रेखा मामीचे हजबंड. रेखा मामी खुश. पूजा करते बाजी. लावली हिनी. कुंकू दिसतच नाही. दिसतो ना तुला नाही दिसत व्हिडिओ समोर. हा आता कसा तर गाईज आमच्याकडे आलेला आहे आनंद मामा. आनंद मामा बघ तरी. हा मस्त मस्त. हे काय आनंद मामा आनंद मामा अनिल आनंद मामा. हे गाईज तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर रात्रीचे 11:30 वाजत आहेत आणि आम्ही भाऊबीज करत आहोत. कारण आमची ही दिवाळी 1.5 दिवस लेट. दोन दिवस लेट आणि आमच्याकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. माझ्या आणखी भाऊ येणार होते सो पण त्यांना आम्ही थांबवले की येऊ नका कारण त्यांना जेवायला करायचंय मला आणि ते पॉसिबल नाही. सो म्हटलं येऊ नका. हा माझा लांबून येतोय भाऊ सो ह्याला सांगितले की तू येऊन जा असं. बघा आणि ही खूप नाटकं करते शाहू. आनंद मामा मावला देईला बोलून काय फायदा नाही. ते एकदम नाजूक असायला लागलास. नाजूक कशाला असो जे आहे ते आहे रिअल. हालतच लावली हिनी. कुंकू दिसतच नाही. दिसतो ना तुला नाही दिसत व्हिडिओ समोर. हा आता कसा चला खा खा तुला शुगर नाही खा. त्याला दुसरा खाऊ खायचंय जेवायचंय मग त्यांनी जागा ठेवली. पहिले बाबा काली वाकायला लागेल. हाकायला लागेल. अहो त्या बहिणीकडून खूप खूप आशीर्वाद. सगळं छान छान होऊ दे आणि या वर्षी वहिनी येऊ दे. अहो हा व्हेरी नाईस साडी. अशीच राहू तिकडे व्हेरी नाईस साडी. पहिले भाऊबीज करताना का मग साडी दाखवतात. फोटो ते ट्रेंड आलाय ना आता. आपलं गिफ्ट आणायचा. तर हा असा मला गिफ्ट आलेला आहे भावाकडून. साडी आणलेली आहे आम्हाला. ते आलेला आहे गिफ्ट. इथेच ते. इथे कुठे घेतात इकडे बघा हा गिफ्ट. हे भाऊबीज ठेव. ऐक ना हा गिफ्ट कशासाठी आहे. आता घरी एकटा बसला तर निवांत बसू शकतो. तू घरी बसल्या बसल्या काजू बदाम खाऊ शकतोस. हा बहिणीकडनं भावासाठी सप्रेम भेट. खूप खूप धन्यवाद माय डिअर सिस्टर. हा ओ माय गॉड. आनंद मामा इंग्लिश. आता फोटो घे. माझ्या बहिणीकडून मला दीपावलीच्या शुभेच्छा आलेत आणि भाऊबीजेचे गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे. दोन्ही पण लेट मिळालेला आहे पण मिळालेला आहे. धन्यवाद. आता फोटो घ्या. भिजवत आला. आता अशा पद्धतीने माझी पहिली भाऊबीज सेलिब्रेट झालेली आहे माझ्या भावासोबत. तर आणखी बाकीची भाऊबीज जेव्हा कधी मुहूर्त लागणार आहे आता ह्या 4-8 दिवसात तेव्हा मी तो ब्लॉग कंटिन्यू करेन. अजून माझ्या मिस्टरांची पण भाऊबीज बाकी आहे. सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे सो कंटिन्यू करा. हा कंटिन्यू करा. आता आम्ही जेवण करून घेतो. उद्या सकाळी ऑर्डर आहे सो लवकर जायचंय मला. उठायचंय आणि ऑलरेडी उशीर झालाय. बघा बघा दिसतंय का उलट दिसतंय. तुझ्या मोबाईल मध्ये कसं आल्यानं दाखव मला. तर कंटिन्यू करा. आपला आणखी व्हिडिओ शूट व्हायचंय. आम्ही आत्याकडे चाललोय. आज खरंच वाटतं आम्ही आत्याकडे चाललोय. बघा तिघ जण बाईक पे एकदम लॉंग ड्राईव्ह राईड पे. मोबाईल पडेल माझा. लांबचा प्रवास. नहीं इसको भरोसा ही नहीं मेरे पे. पूरी दुनिया भरोसा करती है. नाही 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 बाबा मोबाईल माझा जीव.
देखो क्या मतलब आत्या 2 मिनिट में रहती है बाबा. लागली गाडी तिच्याकडे सामान आणतो. सकाळी ऑर्डर केलं सामान नाही लागेल. हॅलो हे आमच्या कुत्रा आहे. बाई पडशी ना तिथं आलं धड भाऊबीजला आलं. कसं असले सदनामध्ये. हे आमच्या आत्याचं सदन ही म्हणते. हे आमच्या आत्याचं घर. वाव ब्युटिफुल. आत्या असेल गाऊनवर. ब्लॉग मध्ये बोललो हे आमच्या आत्याचं सदन. ही आत्या आमची. वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे आपणच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आमच्या नंदेकडे आलेलो आहोत भाऊबीजचं सेलिब्रेशन करण्यासाठी. मी बर्गरची बात करत होतो ना. पप्पांना बर्गर खूप आवडतो McDonald's. आणि तो पण भरत मामा सोबत. अरे मग ते एकत्र शेअर करून खातात. त्यांची मॅकडॉनल्ड काय मॅकडॉनल्ड डायरेक्ट ब्लूटूथ ची पार्टी आहे आज. म्हणजे तुम्ही समजून जा. बहिणीकडे भाऊ आलेला आहे. खातिरदारी आहे. कॅमेरा पुसतो आता मगाच बसला अशी ब्लॉग घेतली. तर आणि हे आमच्या आत्याचं सदन मधलं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. माझ्या भावाची माझी भाऊबीज झाली. आता माझ्या नवऱ्याची भाऊबीज आहे ना. आणि माझ्या आणखी भाऊबीज बाकी आहे. सो ती पण आपल्याला शूट करायची आहे. आली 1च मिनिटं. तर तुम्ही पाहिलं मेकअपची ऑर्डर होती आणि ती सकाळी 6 वाजता मी उठलेली आणि सगळं उरकलंय. आणि किती वाजता 8-7 वाजता मी घरी आलेली आहे. 6 वाजता किंवा 7 वाजता असं काहीतरी तो टाइम होता. कंटाळा आलेला. सो साडी वगैरे वेअर नाही केली. फ्रेश पण नाही झाली. अशीच लेटली थोडा वेळ. आणि आता इथे ताईंकडे आलेली आहे भाऊबीजसाठी. आता माझी पण फॅमिली कंप्लीट नाहीये कारण भार्गवी नाहीये. आणि इथे पण ताईंची फॅमिली कंप्लीट नाहीये. आपली कंप्लीट आहे. नालायक बोलते. कंप्लीट आहे भार्गवी नाही तरी. इथे साक्षी पण नाहीये. ती पण ऑफिसला गेलेली. ऑफिसला नाही आज त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे. सो ती पण नाहीये. तर कंटिन्यू करा ही भाऊबीज कशी सेलिब्रेट करतोय ते. इकडे या मॅडमला काय तर रांगोळी काढायचा मूड झालाय असा आत्याच्या. मला कंटाळा आला आणि मला अचानक आठवलं मी भरत मामांची भाची आहे. मग मी बसली रांगोळी काढायला. काढ 1 तास सर्कलच काढत होती मी. ती वेगळी गोष्ट आहे. काढलं. आता ताई आमच्या ओवाळून घेणार आहेत भावाला. ओके ताई रेडी आहात तुम्ही? एकदम रेडी. यश सुरू. तुम्ही पण लावा. अरे ओवाळच राहिलं का वाटते. पकडा पकडा भावालाच पकडायला. खुशीमध्ये काम करते माहितीये का. शशीबाई चलो बैठो. देखे ओवाळू नव्हते मामाला. मग तुम्ही पण द्या.
इकडं आई पण आलेली आहे. आज आम्ही सगळी ताईंकडे, फक्त आमचं बारकं पिल्लू नाहीये, भार्गवी नाही, मोठे मम्मी पप्पांकडे गेली ना. तुमची भावी झाली माझी कधी. माझे भाव बिचारे, आमच्या इथे पाणी नव्हतं, आज आले 1 महिन्यानंतर. बाहेर ठेवले आमची भाऊबीज आमची भाऊबीज राहिली. हा आमचा मामा आहे, माझा शशी मामा. हा ताईंना करत असतो, सो मामा आलेला आहे. आणि आज आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओळख करून देत आहे मामाची. खूप जुनं रिलेशन आहे हे ना मामा. इथे तुम्ही पाहू शकता, ओवाळणी झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलोय. मस्त गावठी कोंबडा, मटण, भाकरी असा भाऊबीजेचा आमचा पाहुणचार इथे झालेला आहे. जेवण करून झाल्यानंतर शावनीने शाहूची रांगोळी कंप्लीट केलेली आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता. शावनीला लय मूड आलाय रांगोळी काढायचा, पण छान काढली तिने. शावनी आणि शावनीचे पप्पा बसणार आहेत, आम्ही निघतोय. आई चल ग, बाय. हा ये.